नमस्कार श्रोते हो. मी अर्चना रवींद्र शिर्के माऊली कथाकथनमध्ये तुमचे पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत नवी स्त्री. लेखक वि.स. खांडेकर. राजगृहाच्या घड्याळात गोड ठोके पडत होते. तिने मान वर करून पाहिले. 10 वाजत होते. राजगृह ही अक्षरे दिसताच कमलाकराची तिला आठवण झाली. तो या हॉटेलातच उतरला आहे. आपल्याला भेटण्याकरिता तो वसतिगृहावर जाऊन परत आला असेल. मगाच्या त्या तरुणाप्रमाणे तोही सुशिक्षित मुलींचा उद्धार करीत नसेल कशावरून? छे, आपलीच चूक झाली मोठी. सकाळी गौरीच्या घरून लवकर परतायला हवे होते आपण. हा कोण कमलाकर आहे? छे, ज्याची नि आपली तोंड ओळख सुद्धा नाही. अशा गृहस्थाला अरे तुरे म्हणणे. उद्या तात्यांना भेटल्यावर तो म्हणेल, शिकलेल्या मुलींची घड्याळं नुसती शोभेपुरती असतात. असली थट्टा काय आपण मुकाट्याने ऐकून घ्यायची? ही चूक सहज दुरुस्त करता येईल. राजगृहात जाऊन आपण त्या कमलाकराची क्षमा मागितली म्हणजे झालं. शिकलेल्या मुली भित्र्या असतात असं म्हणणाऱ्या लोकांना छान उत्तर होईल हे. पुरुष ज्या मोकळेपणाने समाजात वावरतो, मित्रांशी बोलतो चालतो, तसेच स्त्रीनेही वागले पाहिजे. तरच. ललिता मोठ्या हर्षाने राजगृहाकडे वळली. कमलाकराला आपणहून भेटायला जाण्याचा विचार तिला मनस्वी आवडला होता. एखादी नवी कल्पना सुचली म्हणजे कविमन तिच्याभोवती जसे पिंगा घालू लागते तशी तिच्या मनाची स्थिती झाली होती. राजगृहाच्या 3ऱ्या मजल्याशी येईपर्यंत तिच्या मनाची ही प्रफुल्लता कायम राहिली. 2ऱ्या मजल्याच्या शेवटच्या पायरीवर मात्र ती एकदम थबकली. कमलाकर कुठल्या खोलीत उतरला आहे याची तिने खाली चौकशी केली तेव्हा ती माहिती देणाऱ्या कारकुनाने शेजारी बसलेल्या 2ऱ्या माणसाकडे पाहून डोळे मिचकावले होते. त्याची तिला एकदम आठवण झाली. त्यावेळी त्या कारकुनाचा तिला राग आला नव्हता, उलट कीव वाटली होती. पण आता मात्र तिच्या मनात आले, आपण भेटायला आलो हे या कमलाकराला आवडेल की नाही कुणी सांगावे. या गृहस्थाला आपण पूर्वी कधी पाहिलेले नाही. त्याची मते, त्याचा स्वभाव काही आपल्याला माहीत नाही. केवळ काकासाहेबांची लहर आणि तात्यांची इच्छा म्हणून आपण त्याच्याबरोबर आज रात्री प्रवास करणार आहोत. आपण भेटायला गेलो व त्याला आपला धीटपणा फाजील वाटला तर? सुटाबुटात वावरणारे पुरुष काही कमी सनातनी नसतात. आल्या पावली परत फिरावे असे तिला वाटले. लगेच तिची नजर आपल्या पातळाकडे गेली. काल संध्याकाळी आवडते डाळिंबी पातळ नेसायला तिला वेळ मिळाला नव्हता. आता त्या गोष्टीचे तिला वाईट वाटू लागले. तिने लगबगीने केसांवरून हात फिरवला. गौरीच्या घरी चांगली वेणीफणी केली असती तर बरे झाले असते, असा विचारही तिच्या मनात डोकावून गेला. अशा अवतारात आपण एका परक्या गृहस्थासमोर जाऊन उभं राहायचं? छे, तिच्या स्त्री मनाला कमलाकराला भेटायचा मोठा संकोच वाटू लागला. याच क्षणी दुकानातल्या त्या तरुणांच्या बडबडीची तिला आठवण झाली. 2 मजले चढून आल्यावर परतणे म्हणजे शुद्ध भित्रेपणा आहे असे तिला वाटले. आपण कशा दिसतो याची उठल्या सुटल्या स्त्रीने काळजी करणे हा तिच्या मनाचा न्यूनगंड आहे. असा विचार एखाद्या तीक्ष्ण शस्त्राप्रमाणे तिचा अभिमान छिन्न भिन्न करीत गेला. तिच्या मनात आले, आपल्या तात्यांचे पोशाखाकडे कुठे लक्ष आहे? पण त्यांची बुद्धी आणि कर्तृत्व यांना त्यामुळे कधीच कमीपणा आला नाही. मग त्यांच्या मुलीने तरी गेली 20 वर्ष काकासाहेबांचा त्यांच्यावर केवढा लोभ आहे. एवढा लक्षाधीश व्यापारी त्यांनी आपलासा केला, तो बुद्धीच्या बळावरच ना. मग त्यांच्या मुलीने BA बसलेल्या बापाच्या पावलावर पाऊल टाकून जाऊ इच्छिणाऱ्या मुलीने एखाद्या नटीसारखा आपल्या रूपाचा विचार करावा. तिचा सारा अभिमान आता जागृत झाला. ललिता झटकन डाव्या बाजूला वळली आणि 4 नंबरच्या खोलीसमोर जाऊन उभी राहिली. तिने दारावर हळूच टकटक केले. कोण आहे? थांबा हं, आतून आवाज ऐकू आला. त्या आवाजात एक प्रकारचा गोडवा होता, तो तिला जाणवला. मात्र त्यात झऱ्याच्या झुळझुळण्याचा मंजूळपणा अथवा लाडीकपणा नव्हता. तो स्पष्ट, खणखणीत, किंचित हुकमी असा होता. जणू काही तिच्या कानांवर शब्द पडले नव्हते. आत कुणीतरी रुपयांची चळत वाजविली होती. या कल्पनेचे तिला हसू आले. इतक्यात दार उघडले. तिच्यासमोर एका उंच गोऱ्या देखण्या तरुणाची आकृती उभी राहिली. 40च्या भिंगावर समोरून येणारा तीव्र प्रकाश पडताच
दृष्टी जशी दिपून जाते तशी त्या तरुणाच्या रुबाबदार आकृतीने आणि रेखीव सौंदर्याने ललितेची स्थिती झाली. त्याच्याकडे निरखून पाहण्याऐवजी तिची नजर खाली वळली. सौंदर्य हा काही झाले तरी स्त्रीच्या हक्कांचा प्रांत, पण तो लीलेने पादाक्रांत करून या तरुणाने आपल्याला पराभूत केले आहे अशा भावनेने तिचे स्त्रीमन क्षणभर बावरले. इतक्यात तिच्या कानावर शब्द आले, या नात. अक्षत द्यायला आलेली माणसं उभ्या उभ्या दारातून परततात, भेटायला आलेली नाही. या थट्टेखोर शब्दांनी ललिता अधिकच बुचकळ्यात पडली. फार दिवसांच्या ओळखीच्या माणसाने बोलावे तसे बोलणे होते हे. त्याच्या मागून ती आत गेली. पलंगाजवळची आरामखुर्ची त्याने किंचित पुढे ओढली. तिच्यात ती बसली. आपला परिचय करून देण्याकरता ती त्याच्याकडे पाहत म्हणाली, तुम्ही ललिताबाई. ललिता आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. तो हसत तिच्याकडे पाहत म्हणाला, माणसं ओळखणं हा तर माझ्या धंद्याचा मुख्य भाग आहे. ललितेने गोंधळून त्याच्याकडे पाहिले. तुमचा धंदा काय? असा सरळ प्रश्न त्याला विचारावा असे तिला वाटले, पण ते शिष्टाचाराला सोडून होईल असे वाटून ती गप्प बसली. टेबलावरल्या मोठ्या आरशात अर्धवट दाढी केलेला आपला चेहरा पाहत तो म्हणाला, मोठ्या माणसांना काय सारं जग ओळखतं. पुढारी, खेळाडू, लेखक, नटनटी ही मंडळी जगन्मित्र असतात. साबणाचा गरगरीत फेस काढून तो उजव्या गालावर चोळण्याच्या कामात कमलाकर दंग झाला. ललिता त्याला उद्देशून म्हणाली, माझी एकही कविता अजून छापून आलेली नाही. शाळा कॉलेजातल्या नाटकात मी कधी काम केलेलं नाही. बायकांच्या मासिकात सुद्धा माझा फोटो कधी छापून आलेला नाही. तिच्याकडे न पाहता तो उत्तरला, पण माझ्यापाशी आहे तो. ललिता चपापली. आपला फोटो कमलाकरापाशी कुठून आला हे तिला कळेना. त्या फोटोमुळेच त्याने आपल्याला चटकन ओळखले असावे हे उघड होते. तो उद्गारला, काकासाहेबांनी तुम्हाला बरोबर घेऊन यायला मला लिहिलं ना, त्या पत्राबरोबरच तुमचा एक फोटो पाठवून दिला होता त्यांनी. गांधीवादी असले तरी हाडाचे व्यापारी आहेत ते. चूकभूल देत घेत बसण्यापेक्षा ती होऊ नये म्हणून त्यांनी ही काळजी घेतली असावी. नाहीतर ललिता म्हणून मी दुसरीच कुठली तरी सरिता अथवा वनिता बरोबर घेऊन गेलो असतो. आणि मग तो मोठ्याने हसला. ललितेने स्मित केली. क्षणार्धात त्याचा हसरा चेहरा हुकमी वाटू लागला. तो रुक्ष स्वराने म्हणाला, माफ करा हा जरा, दाढीचे हे आणिक आधी आवरतो. मग काय नसती बॅद लावून दिली आहे ही ब्रह्मदेवानं पुरुषांच्या मागे. बायकांना नाही वाटत वेणीफणी करावी लागत? तिने मुद्दामच प्रश्न केला. क्षणभरही विचार न करता तो हसत उत्तरला, बायकांची गोष्ट निराळी आहे. त्या घरात वेणीफणी करतात म्हणून जग सुखात चाललंय. सार्वजनिक जागी जर का हे काम त्यांनी सुरू केलं तर गावातले उद्योगधंदे हा म्हणता थांबतील. सारे पुरुष त्यांची वेणीफणी पाहण्याकरिता त्यांच्या भोवताली गर्दी करतील. पण पुरुष इतका भाग्यवान कुठे? एकांतात दाढी करायला बसला तरी आरशात आपला चेहरा पाहायची त्यालाच लाज वाटते. त्याने एकदम आपली खुर्ची किंचित वळविल्यासारखी केली. आधी दाढी संपवायची आणि मग बोलत बसायचे असा त्याने मनाशी बेत केला असावा. ललिता खोली निरखून पाहू लागली. मोठी प्रशस्त आणि हवेशीर होती ती. कोपऱ्यात ठेवलेल्या सामानाकडे, वर टांगलेल्या त्याच्या निरनिराळ्या कपड्यांकडे तिचे लक्ष गेले. सारे कसे नीट नेटके दिसत होते. हॉटेलमध्ये एका दिवसासाठी उतरलेल्या माणसाची खोली दिसत नव्हती ती. अनेक दिवसांच्या निवासामुळे येणारा रेखीवपणा तिच्यात सर्वत्र स्पष्ट दिसत होता. तिची दृष्टी दाराशेजारी ठेवलेल्या बुटांच्या नीटनेटक्या जोडांकडे वळली. मुंबईला पाहिलेल्या पादत्राणांच्या एका सुंदर अद्ययावत दुकानाची तिला नकळत आठवण झाली. आणि याच क्षणी का कोण जाणे दिवाकराची मूर्ती तिच्या डोळ्यांपुढे उभी राहिली. रस्त्याच्या कडेला अवतीभोवती जुनी पुस्तके पसरून ती विकायला बसणाऱ्या माणसासारखा तो आपल्या खोलीत दिसत असे. त्याच्या भोवताली 5-6 पुस्तके सदैव उघडी पडलेली असायची. मासिकांच्या जुन्या अंकांची तर तिथे कुणी गणतीच करीत नसे. त्यातल्या अनेक अंकांवर हातोडा आणि कोयता या जोडीचे एक चित्र हटकून असायचे. अनेकदा तो एखादा महत्त्वाचा कागद वाचत असलेल्या पुस्तकात ठेवून देई. थोड्या वेळाने दुसरे पुस्तक वाचायची लहर आली की पहिले तसेच बाजूला पडे.
त्या कागदाची जरुरी लागली म्हणजे तो खोलीतली सारी पुस्तके उलथीपालथी करून टाकी. काही केल्या तो कागद त्याला सापडत नसे. त्याचा तो अव्यवस्थितपणा पाहून ललितेला नेहमी हसू येई. ती एकदा त्याला म्हणाली होती, तुझ्या खोलीत पाऊल टाकलं की धरणी कंपन उद्ध्वस्त झालेल्या कुठल्या तरी प्रदेशात आपण आलो आहोत असं मला वाटू लागतं. तत्काळ त्यानं हसत हसत उत्तर दिलं होतं, पांढरपेशांना छोटे धरणीकंप नेहमी दिसतात, पण मोठ्यांचा मात्र कधीच पत्ता लागत नाही. कोपऱ्यातल्या त्या ऐटबाज बुटांचा चकचकीतपणा पाहता पाहता दिवाकराची एक गमतीदार गोष्ट तिला आठवली. रस्त्याने जाताना तो सारखा बोलण्यात गुंग झालेला असायचा. स्वारी कधी कुठल्या अपघातात सापडली नव्हती हे भाग्यच म्हणायचे. एकदा तो असाच जोरजोराने बोलत चालला असताना त्याच्या वाहनेचा अंगठा तुटला. वाहन अगदी जुनी झाली होती. तिच्यावर आता एक आण्यापेक्षा अधिक खर्च करण्यात अर्थही नव्हता असं त्याने ठरविले. पुढच्या कोपऱ्यावर चांभार दिसला. अंगठा दुरुस्त करण्याकरिता तो तिथे थांबणार इतक्यात गालफडे बसलेल्या एका हाडकुळ्या मुलाने झटकन पुढे होऊन केविलवाण्या स्वराने त्याला प्रश्न केला, पॉलिश साब? दिवाकराने त्या बालजीवाकडे मोठ्या सहानुभूतीने पाहिले आणि आपल्या जुन्या वाहनात त्याच्याकडून पॉलिश करून घेतल्या. बजेट संपुष्टात आल्यामुळे पुढे 1-2 दिवस तो ती तुटक्या अंगठ्याची वाहन घालून किंचित फरफटत चाले. कुणी विचारले म्हणजे म्हणायचा, ही पॉलिश केलेली तुटकी वाहनं म्हणजे आमच्या सध्याच्या समाजरचनेचं प्रतीक आहे. या वाक्याच्या आठवणीने ती स्वतःशीच हसली. इतक्यात तिला कमलाकाराचे शब्द ऐकू आले. कुठे रक्तबिक्त आलंय वाटतं. तंद्रीतून जागे होऊन तिने त्याच्याकडे पाहिले. मगाशी दारात दिसला त्यापेक्षाही तो अधिक सुरूप आहे हे तिच्या चटकन लक्षात आले. ती गोंधळली आणि समोरच्या सुंदर कपड्यांकडे पाहू लागली. ते उंची कपडे, त्याच्या बोलण्यातला मगाचा तो मजेदार मोकळेपणा, त्याचा धंदा काय असावा याचा अजून तिला तर्क करता येईना. तो श्रीमंत असला पाहिजे हे उघड दिसत होता. वकील, हो, तो वकील असण्याचा संभव अधिक होता. माणसं ओळखणं हा तर माझ्या धंद्याचा मुख्य भाग आहे असे तो स्वतःच म्हणाला होता. तो मोठा हुशार वकील असल्याशिवाय. माफ करा हं, आलोच मी, म्हणत कोपऱ्यातल्या छोट्याशा न्हाणी घरात कमलाकर गेला. ललितेला आता खुर्चीत बसून राहायचा कंटाळा आला. ती उठली आणि खिडकीपाशी आली. बाहेरचे ऊन उतू येणाऱ्या दुधासारखे दिसत होते. त्याची झळ तापलेल्या दुधावरल्या साईचा चटका बसावा तशी ती तिच्या तोंडाला जाणवली. त्या रखरखणाऱ्या उन्हाची पर्वा न करिता खाली रस्त्यातून शेकडो माणसे चालत होती, बोलत होती, धावत होती, थांबत होती, लगबगीने वळत होती. एखाद्या नदीला पूर यावा तसा दिसत होता तो राजमार्ग. निरनिराळ्या वयांची, तऱ्हेच्या पोशाखांची माणसे त्या महापुरात एकरूप झाली होती. कलकलाट, किणकिणाट आणि धडधडाट यांच्या पार्श्वसंगीतावर जीवन चिरपरिचित गीत गात चालले होते. एकदा लहानपणी कोकणात आजीकडे गेली ती, तेव्हा भर दुपारी एका पिंपळीच्या पारावर बसून तिने मृगजळ पाहिले होते. तसल्या मृगजळाच्या काठावर आपण उभ्या आहोत असा तिला भास झाला होता. कमलाकर न्हाणीघरातून परत आला असावा. त्याचा आवाज एकदम तिच्या कानांवर पडला. मादाम क्युरी हे 2 शब्द त्याने स्वतःशीच उच्चारले होते. ललितेने वळून पाहिले. आत आल्यावर आराम खुर्चीजवळच्या पलंगाच्या बाजूवर तिने आपले सामान ठेवले होते. कमलाकर ते पाहत होता. त्यातले ते पुस्तक हातात घेऊन तो किंचित पुढे आला आणि स्मित करीत म्हणाला, वडिलांप्रमाणे तुम्ही ध्येयवादी आहात म्हणायच्या. त्याच्या स्वरात गांभीर्य आणि थट्टा यांचे विलक्षण मिश्रण झाले होते. तात्यांचे अग्रलेख वाचता तुम्ही? तो हसत म्हणाला, मी वर्तमानपत्रातला अग्रलेख सहसा वाचत नाही. टिळक आगरकरांच्या वेळी लोक अग्रलेखांची पारायण करीत म्हणे. मी फक्त वर्तमानपत्रातील जाहिराती वाचतो. मला हवं असलेलं काव्य, नाट्य, तत्त्वज्ञान सर्व काही त्यात असतं. कमलाकर हे थट्टेने बोलला असावा असे ललितेला वाटले. त्याला काहीतरी उत्तर देण्याच्या विचारात ती होती. इतक्यात हातातल्या पुस्तकाची पाने सरकन चाळून त्याने डाव्या हाताने ते पलंगावर फेकले. पुस्तक आता खाली पडणार असे तिला वाटले, पण त्याचा नेम अचूक होता. ते बरोबर पलंगावरल्या उशीवर जाऊन पडले. ललिता स्मित करीत म्हणाली, काकासाहेबांनी माझी सारी माहिती तुम्हाला दिली.
तुमच्याविषयी मात्र एक अक्षरसुद्धा त्यांनी मला लिहिलं नाही. पण क्रिकेट हा तुमचा आवडता खेळ आहे हे कुणी न सांगतासुद्धा मी. तिच्या त्या बोलण्याचे हास्यमुद्रेने कौतुक करीत कमलाकर खुर्चीवर येऊन बसला. इतका वेळ आपण इथे उगीच रमत गमत राहिलो. रात्री केव्हा आणि कसे स्टेशनवर यायचे एवढे ठरवून आपण मगाशीच निघून जायला हवे होते, असे ललितेला आता तीव्रतेने वाटू लागले. शैलजा आणि कलिका वसतिगृहात आपल्या वाट पाहत बसल्या असतील. आजच्या दिवसाचा क्षण निक्षण जिवलग मैत्रिणींच्या सहवासात घालवायचा, ते सोडून आपण या परक्या मनुष्याबरोबर इथे बोलत काय बसलो आहोत. ललिता आराम खुर्चीपाशी येऊन उभी राहिली. कमलाकर तिच्याकडे पाहत म्हणाला, बसा ना 5 मिनटं, टॅक्सी करून तुम्हाला पोचवून देतो मी. टॅक्सी कशाला हवी, असे ललिता म्हणणार होती इतक्यात तो मोठ्या मधुर स्वराने उद्गारला. माफ करा हा मला, मगाशी मी ध्येयवादासंबंधानं बोललो ना, ते बोलायला नको होतं. पण ध्येयवाद हा शब्द ऐकला की माझ्या मनाची मोठी विचित्र स्थिती होते. फुलांखाली दगड झाकून टाकून त्याला जसं देव म्हणायचं, तशी सुंदर शब्दांचे फुगे फुगवून आणि कल्पनांचे रंगीबेरंगी पतंग उडवून त्यांची ध्येयवादी म्हणून पूजा करायची. तो एकदम मध्येच थांबला. पुढे बोलावे की बोलू नये अशा संभ्रमात तो पडला. ललितेने त्यांच्याकडे पाहिले. आतापर्यंत त्याच्या दृष्टीत न दिसलेला कठोरपणा तिला एकदम जाणवला. तापलेल्या वाळूवरून अनवाणी धावणाऱ्या लहान मुलासारखी तिच्या मनाची स्थिती झाली. त्याच्या नजरेला नजर देणे तिला अशक्य होतं. ती समोरच्या कपड्यांकडे पाहत म्हणाली, ध्येयवादावर तुमचा विश्वास नाही? मादाम क्युरी आणि महात्मा गांधी यांच्यासारखी माणसं जोपर्यंत जगात निर्माण होत आहेत तोपर्यंत तुमच्या प्रश्नांचं नाही असं स्पष्ट उत्तर देणं मोठं कठीण आहे. पण त्यांची नावं घेऊन ध्येयवादाचा बकवा करणारी बाकीची माणसं स्वतःची आणि जगाची फसवणूक करीत असतात. ललितेला त्याचे दुसरे वाक्य मोठे बोचक वाटले. तिचे मन त्यातल्या शब्दाशब्दांशी ठेचाळलं, पण त्याचे खंडन कसे करायचे हे तिला सुचेना. ती गोंधळलेली पाहून कमलाकर म्हणाला, सामान्य मनुष्याच्या ध्येयवादावर माझा मुळीच विश्वास नाही. ध्येयवाद हे ढोंगीपणाचं, डुबळेपणाचं, सत्याकडे निश्चल नजरेने पाहायला असमर्थ असणाऱ्या भित्रेपणाचं पवित्र नाव आहे. ललिता मनात चिडली. तात्यांचे सारे आयुष्य तिच्या डोळ्यांपुढे एकदम उभे राहिले. असहकारितेच्या चळवळीच्या वेळी सरकारी कॉलेजात फेलो होते ते. वर्षभरात MA होऊन ते प्रोफेसर झाले असते, पण त्यांनी चळवळीत उडी टाकली. सुखवस्तूपणाची नोकरी गमावली. पुढे 3 वेळा तुरुंगवास भोगला. फायदा होत नसताना वर्षानुवर्ष जिल्ह्याच्या ठिकाणी वर्तमानपत्र चालवली. लोकप्रियतेची पर्वा न करता आज ते समाजवादाचा पुरस्कार करीत होते. हे सारे ढोंग होते? हा सारा दुबळेपणा होता? तिला आपले बोलणे रुचले नसावे हे कमलाकरच्या लगेच लक्षात आले. तो हसत म्हणाला, एका गुन्ह्याबद्दल माफी मागता मागता त्याच्याहून मोठा असा दुसरा गुन्हा माझ्या हातून घडायला नको होता. पण लहानपणापासून जगाचे धक्के खात खात मी जे शिकलो, गेली 3-4 वर्ष पोटासाठी भटकता भटकता मला जे दिसलं, त्याचा मला झोपेतसुद्धा विसर पडत नाही. आयुष्य ही लढाई असेल नव्हे, आहेच. पण गांधीजींसारख्या ध्येयवादी लोक मानतात तसे ते पाप आणि पुण्य यांचं धर्मयुद्ध नाही. तो बलवान आणि दुबळे, श्रीमंत आणि गरीब यांचा प्राणांतिक झगडा आहे. हवं तर तुमच्या मादाम क्युरीला विचारा, ती सुद्धा या बाबतीत माझ्याच बाजूने साक्ष देईल. त्याचे बोलणे ललितेला पटले नाही. पण तात्यांच्या बोलण्यात जो अनुभवाचा ठामपणा असतो तोच कमलाकराच्या उद्गारात होता. एवढी जाणीव मात्र तिला झाली. त्याला विरोध करण्याची इच्छा आता तिच्या मनातून मावळू लागली. ती हसत उत्तरली, माझं मादाम क्युरीचं चरित्र वाचून झाल्यावर मग आपण हा वाद करू. म्हणजे? त्याने आश्चर्याने प्रश्न केला. तुम्ही ते पुस्तक वाचलं नाही अजून? मला वाटलं आपलं आवडतं पुस्तक म्हणून तुम्ही ते नेहमी जवळ बाळगीत असाल. भेट म्हणून कालच मिळालंय ते मला. कमलाकर एकदम खुर्चीवरून उठला आणि उद्गारला, अरे हो, मी सुद्धा तुम्हाला द्यायला एक भेट आणली आहे. पण भेटी ओळखीच्या माणसांना देतात. आपल्या ट्रंकेकडे जात जात कमलाकर म्हणाला,
तुमची नी माझी पूर्वजन्मीची ओळख असेल, कुणी सांगावं? फिक्कट निळ्या कागदात गुंडाळलेली एक लहान वस्तू घेऊन तो परत आला. ती काय असावी याची ललितेला कल्पना करता येईना. काकासाहेबांनी आपली सारी माहिती या अपरिचित तरुणाला लिहावी, त्याच्याबरोबरच आपण यावे असे सुचवावे, त्याने स्मरणपूर्वक आपल्यासाठी एखादी भेट आणावी, या साऱ्या गोष्टींचा तिच्या मनाला काही केल्या मेळ घालता येईना. सूत कातताना ते क्षणोक्षणी तुटू लागले, म्हणजे माणूस जसा बेचैन होतो तशी तिची स्थिती झाली. या गोंधळलेल्या अवस्थेतच कमलाकराने पुढे केलेली ती वस्तू तिने हातात घेतली. हलक्या हाताने तिने वरचा कागद उघडला. एखादी कमळकळी क्षणार्धात पूर्णपणे फुलावीत असे तिला वाटले. तिच्या हातात नाजूक आणि मोहक हस्तिदंती ताजमहाल होता. ती तो पाहत असताना कमलाकर म्हणाला, पाहुण्यांना चहा न देणं हा 20व्या शतकातला भयंकर गुन्हा आहे, पण आमच्या या राजगृहातला चहा फार भिकार असतो. खाली जाऊन मी कोपऱ्यावरच्या इराण्याला फोन करून येतो. चहा घेऊन मग आपण तुमच्या वसतिगृहावर. बोलता बोलता कमलाकर दार उघडून चटकन बाहेर निघून गेला. ललितेच्या हातात तो ताजमहाल तसाच होता. तिने झरकन खोलीभर नजर फिरवली. अर्धा क्षण तिला वाटले, जागेपणी आपण एक चमत्कारिक स्वप्न पाहत आहोत. कुठल्या अपरिचित जागी आपण आलो आहोत. प्रीतीचे प्रतीक मानले जाणारी ही भेट आपल्याला कुणी दिली आहे? छे, हा महाल नाही, हे थडगे आहे. तिचे मन कंपित झाले. आपल्या हातातून ती प्रतिमा खाली पडेल अशा आशंकेने ती उठली. हातातला ताजमहाल तिने चटकन टेबलावर ठेवला. पलीकडेच एक इंग्रजी पुस्तक पडले होते. ते तिने सहज उचलले. मुखपृष्ठावर एक तरुणी आपल्या प्रियकराचे दीर्घ चुंबन घेत होती. नावावरून ती रहस्यकथा असावी. हरवलेल्या हिऱ्याचा शोध. तिने ते पुस्तक खाली ठेवून पलीकडचे दुसरे उचलले. त्याचे नाव वाचले, डॉक्टर जेकेल अँड हाईड. या पुस्तकाचा उल्लेख तिने वडिलांच्या तोंडून अनेकदा ऐकला होता. सज्जनपणा आणि दुर्जनपणा यांचे मनुष्यात मोठे विलक्षण मिश्रण झाले होते. हा तात्यांचा मोठा आवडता सिद्धांत होता. त्याच्यावर ते बोलू लागले म्हणजे या पुस्तकाचा हटकून उल्लेख करीत. रहस्यकथांपलीकडे कमलाकर जाऊ शकतो. विशेषतः या पुस्तकांच्या बाबतीत तात्यांची त्याची आवडनिवड एक आहे हे पाहून तिला बरे वाटले. उशीवर पडलेले आपले पुस्तक जाण्याच्या घाईत तिथेच राहील म्हणून ते उचलण्याकरिता ती तिकडे गेली. घाईघाईने ते पुस्तक उचलताना उशी थोडीशी बाजूला सरकली. तत्क्षणी ती दचकली. तिच्या हातातले पुस्तक गळून खाली पडले. त्या उशीखाली एक घुबडाची पिन होती.